आज आपण महाशिवरात्री या दिनविशेषाची माहिती पाहूया. मुलांनो, महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाची महान रात्र. या दिवशी संपूर्ण भारतभर तसेच जगातील अनेक देशांत शिवभक्त मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा करतात. भगवान शिव हे त्रिमूर्तींपैकी एक मानले जातात. ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात, विष्णू पालन करतात आणि शिव संहार करतात. परंतु शिव हा संहाराचा देव असला तरी तो कल्याणकारी आहे. म्हणूनच त्यांना महादेव असेही म्हणतात. ते साधेपणा, त्याग, संयम आणि करुणा यांचे प्रतीक आहेत. महाशिवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. त्यामुळे हा दिवस शिवविवाह दिन म्हणूनही ओळखला जातो. काही ठिकाणी शिवविवाहाचे नाट्यरूप सादरीकरण केले जाते. दुसऱ्या कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृताबरोबरच भयंकर हालाहल विष बाहेर आले. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. हा प्रसंग त्याग आणि सृष्टीरक्षणाचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त पहाटे लवकर उठून स्नान करतात. दिवसभर उपवास केला जातो. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध, साखर आणि बेलपत्र अर्पण केले जाते. बेलपत्राला विशेष महत्त्व आहे, कारण ते शिवाला अतिशय प्रिय मानले जाते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. अनेक भक्त रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करतात. मंदिरांमध्ये विशेष आरती, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काशी, उज्जैन, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर अशा तीर्थक्षेत्रांमध्ये मोठी गर्दी होते. महाशिवरात्री आपल्याला संयम, आत्मनियंत्रण आणि सदाचार यांचे महत्त्व शिकवते. उपवासामुळे शरीर शुद्धी होते, तर जप आणि ध्यानामुळे मन शांत होते. हा सण समाजात एकात्मता आणि भक्तिभाव वाढवतो. भगवान शिवाचा साधेपणा आपल्याला शिकवतो की बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवनातून त्याग, धैर्य आणि करुणाचे धडे मिळतात. अशा प्रकारे महाशिवरात्री हा केवळ धार्मिक सण नसून आत्मशुद्धी, सदाचार आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणारा महान उत्सव आहे. महाशिवरात्रीची सुंदर गोष्ट आहे. एकेकाळी एका गावात लुब्धक नावाचा शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जाऊन शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो जंगलात गेला. दिवसभर शिकार न मिळाल्यामुळे तो निराश झाला. रात्री अंधार पडल्यावर तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हते की त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. रात्री जागरण करताना त्याच्या हातून नकळत बेलाची पाने खाली पडत होती आणि ती थेट शिवलिंगावर पडत होती. तो उपाशी असल्यामुळे नकळत त्याच्याकडून उपवासही झाला. रात्रभर त्याने पाणीही प्यायले नाही. पहाटेपर्यंत त्याच्याकडून अनवधानाने शिवपूजा पूर्ण झाली. भगवान शिव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला सद्बुद्धी दिली व त्याचे जीवन बदलले. त्या दिवसापासून लुब्धकाने शिकार सोडून सदाचाराचा मार्ग स्वीकारला. या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा जरी ती नकळत असली तरीही भगवान स्वीकारतात. ओम नमः शिवाय.